मला तहान लागली म्हणून माझी मैत्रीण मला हिरीत पाणी काढून द्यायला चालली. अशी असावी मैत्री. पाणी वर असतं रोज एवढं भरलेलं, पण आज ते इतकं खाली गेले. काल एकदम भरलेलं होतं, आज खूप खाली गेल्यामुळं ती आता काढून देते. हळू मी इथं उभा राहते. तर ऊन किती आहे बघा, ऊन एवढं ऊन आहे. त्याच्यात आम्हाला तहान लागली, कारण शेतामध्ये लाईट नसल्यामुळे ते दुसरं पाणी यायला कठीण असतं. त्यामुळं असं ते विहिरीतलं पाणी काढावं लागतं. जसं आपल्याला शेतीत मजा नाही, तशी ही गावाकडची मजा. शहरामध्ये आपल्याला सगळी सुखं असतात, पण हे सुख कुठंच नाही आहे आणि कधी मिळणारही नाही. हळू हां, हळू काढ. तर आता आम्ही असं थंड थंड पाणी पिणार आहेत. खूप उन्हाळा आहे इकडं. ऊन, आम्ही आलो आहे शेतात. इतकं ऊन लागतं आहे भयंकर. आम्ही आत्ताच जनावरांना ते कडबा घेऊन आलो खायला, आणि आता आम्हाला लागली तहान. तिला म्हणलं आपल्याला तहान लागली. हां, यूट्यूबला सोडत असते मी. तर आता ती कशी हळू हळू हळू, ते बघा लेजर नाही ना. हो हाय, काल आता विचार कर गीतं होतं म्हणल्यावर हळू बास तेवढं लय झालं. ते बघा तिने आणले पाणी बकेटमध्ये, कारण आता इथं काही नाही ना वेगळं आम्हाला प्यायला, मग आम्ही ह्यानेच पिणार. काय का बाबा झालं आपल्याला टाईमपास, आता थोडंच प्यायचं. असू दे, ये आपण चालून पिऊ. हां अगं घासा मी थोडंसं पिऊन आण. मला ताण लागली. हळू आण, नाही ये घाण. हे हळू ये. दे मी धरू का? नाही धरते मी तर. हा नाही ये घाण, एवढं गाळून पिऊ की त्या गिलासाने. हळू इथं बसून पिऊ. चल. चांगली म्हणजे असं मी फजिती काढली. नाही सोडणे, आपण बाटली घेऊ गाळून. बाटली घेऊ, ती बाटली आपली आणलेली ना. हां बाई, मला दगड टोचला बसायला. होय, व्हिडिओ हो जाईल मला. अगं बाई काय हे बघा, ही गप्प बस नुसती वरडायलाच लागल्यात. टिवटिव्या माहिती आहे का? त्या कशा वरडतात. थांब नाही की सुकन ना. तर हे बघा, अशी ट्रिक वापरायची. हिरीतलं पाणी जर घाण आलं असेल तर अशी ट्रिक वापरून पाणी प्यायचं. तुम्हालाही माहिती असेल असं पाणी किती मजा येते प्यायला. छानच असतं सगळं. बस आता पी घट पाणी. हो, तर मला पाणी पिऊ द्या 1 मिनटं. असं मी आता पाणी पिणार आहे. ही पण पिते पाणी. दमाने पी.